ही पहा आपण केलेली तांदूळाच्या पिठाचे वडे किती नरम खुसखुशीत झाले आहेत हे पहा. आता मी ते आता कसे झालेत आतून ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, वाव, मस्तच फुटले हो. छान झालेत, नरम हां. खुसखुशीत आणि फुगलेत पण खूप छान. आता मी त्याची चव घेऊन तुम्हाला दाखवतो थोडीशी. हे बघा, खूप छान. बाहेर पडतोय पाऊस गारगार आणि वहिनीने सांगितलंय करायला तांदूळाच्या पिठाचे वडे एकदम गरम. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ आहे खास कारण आज आहे तांदूळाच्या पिठाचे वडे. चला तर मग पाहूया आजची रेसिपी. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तांदूळाच्या पिठापासून सुंदर असे आणि खुसखुशीत वडे. तर ते कसे करतात आणि त्यासाठी 3 पिठं घेतलेली आहेत. ती कुठली आहेत ती पण आपण पाहू. चला तर मग ते वडे कसे करतात ते पण पाहूया, त्याची कृती आणि रेसिपी. चला आता आपण सुरुवात करू. तिथपूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉन ची घंटा जी आवाजाची आहे ती दाबा, जेणेकरून आमचे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. चला तर मग आपण बघूया वहिनीने आता काय काय साहित्य घेतलं आहे ते. स्टार्ट. 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे वहिनीनी. त्याच्यामध्ये आता एक वाटी गव्हाचं पीठ घेते. 3 पिठं आज घेणार आहोत आम्ही, त्यापासून आपण वडे करणार आहोत. एक वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी बेसन, गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि आता 1 वाटी बेसन घेऊया. आता 1 वाटी बेसन घेतलेलं आहे वहिनीने, हे पहा. आता हळद टाकते 1 चमचा, अंदाजे 1 चमचा हळद. लाल मसाला, 1 चमचा लाल मसाला, 1 ते 1.5 चमचा, जेणेकरून आपल्या वड्यांना कलर येईल. आणि 1 चमचा तिखट मसाला आणि थोडंसं वहिनी त्याच्यामध्ये जिरं टाकेल. त्या हातावर बघा वहिनी, हातावरती 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि ते थोडंसं हातावरतीच तिने क्रश करायला घेतलं आहे, जेणेकरून सुगंध येईल. किंवा तुम्ही जिरे पावडर घातलीत 1 चमचा तरी चालेल. हे बघा असं करून घ्या. हातावरतीच क्रश करून घेतलं. आणि आता चवीनुसार मीठ अंदाजे. चवीनुसार अंदाजे मीठ घेतलंय. आता वहिनी पाण्यामधून कालवणार आहे, एकत्र करणार आहे पहिली.
तुम्ही याच्यामध्ये वाटल्यास मिरचीची चटणी टाकलीत नुसती तरी चालेल, मिरची कोथिंबीर टाकून पेस्ट केलीत आणि ती टाकलीत तरी पण चालेल. आता इथे वहिनीने कोमट पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जसं हाताला झेपेल तसं तुम्ही मळायला तसं तुम्ही घ्या. पीठ सगळं बघा वहिनीने एकत्र केलेलं आहे. सगळे जिन्नस घातलेले एकत्र केलेत. आता कोमट पाणी घालत आहे. तुम्हाला जसं हाताला जमेल पाणी गरम तसं घ्या. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि कालवायचं. आता वहिनी हे कालवेपर्यंत आपण भेटू थोड्या वेळाने. हे बघा इथे वहिनी मळून घेते पीठ थोडं थोडं पाणी टाकून. कोमट पाणी घेतलेलं आहे. अजून पाणी लागेल. हे आम्ही अंदाजे प्रमाण मोठ्या वाटीचं घेतलेलं आहे. एका वाटीचे 2 होतील चमचा. लाटलेत तर जशी आपण गव्हाची कणिक मळतो तशीच वहिनीने मळून घेतलं आहे बघा. तर मंडळी हे पहा अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी हे स्टीलचं भांडं आहे ते उकळत ठेवणार आहे. साधारण 15 मिनटं ते अर्धा तास, कारण ते पीठ जरा मुरून येण्यासाठी आणि फुगण्यासाठी. आणि आपण भेटू आता आपल्या किचनमध्ये. तर हे पीठ कसं पुऱ्या आपण बघणारच आहोत कशा होतात ते. आम्ही ह्या पहिल्यांदाच करतो आहे, आम्हाला पण अंदाज नाही. तर तुम्ही पण अशा प्रकारे करा. हां, आपण भेटू किचनमध्ये. हे बघा वहिनीने पिशवीमध्ये तेल लावलं आहे प्लॅस्टिकच्या आपल्या कॅरी बॅगमध्ये आणि आतमध्ये गोळा ठेवला आहे आणि ते आता ती लाटते बघा. पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही चपातीला जो पिठाचा गोळा घेता लाटायला त्याच्यापेक्षा थोडंसं घ्यायचं. आता काढून घ्यायचं. तुम्हाला जर जाड वाटत हे बघा. असेल कडा तर अशी पातळ करायची. ही पातळ झालेली आहे. आपण आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये हे वडे आहेत हे बघा असे, तर ते मी तळायला घेतो. एक एकच तळाचे.
आधी तुम्ही तेल चांगलं गरम करून घ्या. चांगल्या प्रकारे ते तेल तापायला हवं. बघा आपला वडा फुगायला लागला. आता जरा लाईट गेलाय म्हणून तुम्हाला जरा थोडंसं नाजूक दिसत असेल, हलकं. पाऊस असल्यामुळे लाईट गेलेला आहे. असं वरून थोडं थोडं तेल टाकत राहायचं, जेणेकरून तो वडा फुगेल. बघा आपला वडा आता फुगायला आला. असेच आपण बाकीचे वडे पण तळून घेऊ. हा आता तयार आहे. आता हा मी काढून घेतो. आता आम्ही दुसरा टाकतो आणि सावकाश टाकायचं. फुग रे वड्या, फुगला. वड्याने माझं ऐकलं. बघा फुगला वडा. हा बघा कसा टम फुगला बघा. असेच फुगतात. तुम्ही पण करून बघा. आता आम्ही अलटी पलटी करतो. काढू. आता आपण दुसरा टाकूया. एक वडे करायची वेगळी पद्धत आम्ही तुम्हाला दाखवली. काही जण वडे हातावर सुद्धा थापून करतात. आता फुटलेलं आहे. फुटला ना. त्यामध्ये होल करण्यासारखं. आपण आता ही पहा आपण केलेली तांदूळाच्या पिठाचे वडे किती नरम खुसखुशीत झाले आहेत हे पहा. आता मी ते आता कसे झालेत आतून ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे पहा. हो मस्तच फुटले हो. छान झालेत नरम खुसखुशीत आणि फुगलेत पण खूप छान. आता मी त्याची चव घेऊन तुम्हाला दाखवतो थोडीशी. हे बघा. खूप छान. बाहेर पडतोय पाऊस गारगार आणि वहिनीने सांगितलंय करायला तांदूळाच्या पिठाचे वडे एकदम गरम गरम खुसखुशीत. चला तर मंडळी आजची रेसिपी कशी झाली आम्हाला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी बाय बाय.